अधिक मास सुरू झालेला आहे आणि आता अधिक मासात होणारी एकादशी याचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात मोठं असतं आणि कार्तिक वारीप्रमाणेच या वारीला सुद्धा एकादशीला 4 ते 5 लाख भाविक पंढरपुरामध्ये येण्याची अंदाज आहे आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये मंदिर परिसर आहे, चौपाळा मंदिर, त्याचबरोबर महाद्वार घाट आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग याच्यावरती होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता या रस्त्यावर होत असलेलं जे काही अतिक्रमण आहे, रस्त्यावर होत असलेला व्यवसाय किंवा रस्त्यावरती जास्त प्रमाणात असणारे फेरीधारक यांच्यामुळं वारकऱ्यांना होत असलेला त्रास पाहता आम्ही आजपासून या मुख्य रस्त्यावरती प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरामध्ये रस्त्यावरचं अतिक्रमण मागे घेण्यासाठी आणि जे आता अनावश्यक आहे ते काढून टाकण्यासाठीची मोहीम नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे सुरू केलेली आहे. माघ महिना झाल्यानंतर पुढे आपल्याला आषाढी वारीच्या अनुषंगाने सुद्धा मंदिर परिसराबरोबरच शहरातून मंदिराला येणारे जे काही मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावरती सुद्धा बऱ्या प्रमाणात काही जे काही परमनंट झालेले अतिक्रमण आहेत ते सुद्धा परिषदेनं आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे आम्ही त्याचा प्लॅन केलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्यानुसार मुख्य रस्त्यावरती आणि फुटपाथवरती होणाऱ्या जे काही अतिक्रमण आहेत ते कमी करून वारकऱ्यांना नागरिकांना मंदिर परिसरामध्ये देवदर्शनासाठी येण्यासाठी मोकळा मार्ग करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शहरातील व्यापारी बांधवांना आणि व्यावसायिकांना असं आव्हान आहे की वारी बरोबर येणाऱ्या वारकऱ्यांमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय होणं आवश्यक आहे, परंतु व्यवसाय होत असताना सर्व व्यावसायिक आहेत, फेरीवाले आहेत, त्यांनी त्यांचा व्यवसाय होत असताना रस्त्यावरती रहदारीला अडथळा येणार नाही आणि रस्ते ब्लॉक होणार नाहीत या अनुषंगाने आपला व्यवसाय करावा जेणेकरून रस्ते मोकळा श्वास घेतील. आणि सीसीटीव्हीच्या गेल्या 2-3 दिवसापासून शहरामध्ये वाढत्या गर्दीच्या अनुषंगानं शौचालय किंवा स्वच्छतागृह किंवा इतर या ठिकाणी काही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगानं जे काही मंदिर परिसरातले जे स्वच्छतागृह आहेत त्या ठिकाणी प्लस ज्या गर्दीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणचे जे काही सीसीटीव्ही आहेत ते सर्व अद्यावत सुरू ठेवणं आणि गरजेनुसार नवीन ठिकाणी नवीन बसवण्याचं काम नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेलं आहे जेणेकरून त्याच्यावरती वॉच राहील, लक्ष राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.